हॅलो स्टुडंट्स, आज आपण L इज इक्वल टू आय ओमेगा म्हणजेच एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आज हे एक्सप्रेशन डिराईव्ह करणार आहोत. तर आपण लास्ट लेक्चरला अँग्युलर मोमेंटम कशाने डिनोट केलेलं L या लेटरने हे बघितलेलं आहे. L इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो R क्रॉस P. L bar is equal to R cross P, right? म्हणजे अँग्युलर मोमेंटम इज प्रोडक्ट ऑफ कशाचा प्रोडक्ट आहे तर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. R म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स होतं आणि P म्हणजे लिनियर मोमेंटम याचा प्रोडक्ट आहे. कोण? अँग्युलर मोमेंटम, राईट? तर आता त्यानंतर लिनियर मोमेंटम इज इक्वल टू आपण काय फॉर्म्युला बघितलेला मास इंटू वेलोसिटी. हा फॉर्म्युला 11th मध्ये झालेला आहे. लिनियर मोमेंटम बॉडी कधी पजेस करते ज्यावेळी लिनियर मोशन असेल त्यावेळी किंवा ट्रान्सलेशनल एका सरळ लाईनमध्ये स्ट्रेट लाईनमध्ये मोशन असेल त्यावेळी. आणि L इज इक्वल टू आय ओमेगा ही L म्हणजे अँग्युलर मोमेंटम. हा कशामध्ये असणार आहे आपण रोटेशनल मोशन शिकतोय, रोटेशनल डायनॅमिक्स. त्यामुळं लिनियर मोमेंटमला ॲनालॉगस कोण आहे अँग्युलर मोमेंटम. L इज इक्वल टू मासच्या ॲनालॉगस कोण आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ही लिनियर व्हेलॉसिटी आहे V. ह्या लिनियर व्हेलॉसिटीला ॲनालॉगस कोण आहे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. तर आज आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहोत. L इज इक्वल टू आय ओमेगा. आपण ॲनालॉजीवरून ते कॅल्क्युलेट केलंय बट आपण आता ते प्रूव्ह करणार आहोत. तर एक्सप्रेशन फॉर नेक्स्ट पॉईंट काय असेल बघा आपला एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम म्हणजे L इज इक्वल टू काय एक्सप्रेशन येणार आहे हे आपण डिराईव्ह करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर जसं की आपण ह्याच्या आधीच्या पण डेरिवेशनमध्ये घेतलेलं आहे तेच सेम घ्यायचं आहे. म्हणजे एक कन्सिडर एक ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे जो की n नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेला आहे. रिजिड बॉडी किंवा ऑब्जेक्ट म्हणू शकू आपण ह्याला, जो की n नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेला आहे ज्यांची मासेस काय आहेत m1. हे पर्टिक्युलर मास m1 फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सवर आहे r1 एवढ्या डिस्टन्सवर आहे. त्यानंतर सेकंड पार्टिकल सपोज इथं असेल m2, तो ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सवर आहे r2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. आणि अशी किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत n नंबर ऑफ पार्टिकल. सपोज दिस इज द n नंबर ऑफ पार्टिकल अँड फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याचं डिस्टन्स किती असेल rn असेल, राईट? खूप बेसिक फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. L इज इक्वल टू आय ओमेगा आपण जो डिराईव्ह करणार आहे तो. तर सॉरी हा ऑब्जेक्ट काय होतोय n नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेला आहे ज्यांची मासेस काय आहेत m1 m2 m3 अप टू mn पर्यंत. आणि तो अँड r1 r2 rn काय आहे त्यांचे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहेत कशापासूनचे फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचे r1 r2 अप टू rn. म्हणजे m नंबरचा पार्टिकल r1 एवढ्या डिस्टन्सवर आहे. m2 नंबरचा पार्टिकल म्हणजे m2 मास असलेला पार्टिकल r2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. तसंच असे n नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत. मग n नंबरचा पार्टिकल rn एवढ्या डिस्टन्सवर आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. हे कन्सिडर केलं आपण सगळं डायग्रामवरून. त्यानंतर ॲज ऑब्जेक्ट रोटेट्स जर ऑब्जेक्ट रोटेट होत असेल तर त्यावेळी काय होतं ऑब्जेक्ट रोटेट होत असेल तर सगळे पार्टिकल काय परफॉर्म करतात त्या ऑब्जेक्टमधले. म्हणजे जो तो ऑब्जेक्ट ज्या पार्टिकल्सपासून बनला आहे आपल्याला माहिती आहे कोणताही ऑब्जेक्ट कोणतीही बॉडी घ्या तर ती कशापासून बनलेली असते ॲटम्स मोलेक्युल्स स्मॉल स्मॉल पार्टिकल्सने बनलेले असते. त्याला आपण ॲटम्स मोलेक्युल्स म्हणतो. तर त्या मोलेक्युल्स किंवा पार्टिकल जे असतात ते काय होतात स्मॉल स्मॉल पार्टिकल ते पण सर्क्युलर मोशनमध्ये काय होतात रिव्हॉल्व होतात विथ सेम अँग्युलर स्पीड. त्यांचा अँग्युलर स्पीड सेम आहे ओमेगा बट डिफरंट काय आहे लिनियर स्पीड. सपोज हा पार्टिकल घेतला तर याचा लिनियर स्पीड काय असणार आहे v1 असणार आहे. हा पार्टिकल घेतला तर याचा लिनियर स्पीड काय असणार आहे v2 असणार आहे. हा पार्टिकल घेतला तर याचा लिनियर स्पीड काय असणार आहे vn असणार आहे, बरोबर? म्हणजे असे प्रत्येक पार्टिकलचे काय असणार आहेत लिनियर स्पीड्स असणार आहेत. तर ते काय येणार बघा लिनियर स्पीड. फर्स्ट पार्टिकलचा लिनियर स्पीड घेऊयात आपण. काय येणार सांगा v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. v इज इक्वल टू
आर ओमेगा, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. v इज इक्वल टू आर ओमेगा, हे आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे चॅप्टरच्या. v1 इज इक्वल टू r1 ओमेगा. सेकंड पार्टिकलचा काय असणार स्पीड, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा. ओमेगा सेम असणार आहे म्हणजे अँग्युलर स्पीड सेम असणार आहे, बट त्यांचा लिनियर स्पीड प्रत्येक पार्टिकलचा काय असणार आहे डिफरंट असणार आहे. अप टू असे किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत n, म्हणजे vn इज इक्वल टू काय येणार rn ओमेगा. राईट, म्हणजे हे अशा पद्धतीने लिनियर स्पीड आपण काढून घेतले. आता लिनियर स्पीड माहित आहे आपल्याला. आता लिनियर स्पीड आहे पार्टिकलचं स्वतःचं असं काहीतरी पर्टिक्युलर मास आहे त्या ऑब्जेक्टला. त्या जे पार्टिकल्स बनलेत, ज्या ऑब्जेक्टचे जे पार्टिकल्स आहेत त्यांना स्वतःचं असं पर्टिक्युलर मास असणार आहे, बरोबर. मग लिनियर स्पीड आहे, मास आहे, म्हणजे कोणती क्वांटिटी येणार इथं लिनियर मोमेंटम, जे की पी या लेटरने दाखवतो आपण. ते किती असतं बघा, लिनियर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी काय येणार बघा, लिनियर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी बघूया, तेच अप्लाय करायचं सगळ्या पार्टिकलसाठी. लिनियर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल काय येणार बघा, लिनियर मोमेंटम कशाने दाखवतो आपण, पी ने दाखवतो. फर्स्ट पार्टिकलचा आहे त्यामुळे 1 घेतलेला आहे. P1 इज इक्वल टू काय येणार मग, कशाचा प्रोडक्ट असतो, मास इंटू इट्स लिनियर स्पीड. मास मग फर्स्ट पार्टिकलचं घेते, लिनियर स्पीड पण फर्स्ट पार्टिकलचं असणार. राईट, म्हणजेच v1 चा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला आहे r1 ओमेगा. तो इथं पुट करा, m1 ॲज इट इज राहणार. v1 चा फॉर्म्युला काय मिळालेला आहे r1 ओमेगा. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला p1 चा कॅल्क्युलेट करून मिळाला. आता बॉडी रोटेट होते म्हणजे त्याला काय असणार आहे, त्या पार्टिकलला आता लिनियर मोमेंटम आहे, म्हणजे त्या रोटेट होणाऱ्या बॉडीला काय असतं अँग्युलर मोमेंटम पण असतं. मग अँग्युलर मोमेंटम फॉर दिस पार्टिकल, अँग्युलर मोमेंटम पण काढून घेऊयात आपण. देअर अँग्युलर मोमेंटम पण काय निघणार बघा मग त्या फर्स्ट पार्टिकलसाठी, L1 इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम फॉर फर्स्ट पार्टिकल म्हणलं तरी चालेल. फॉर फर्स्ट पार्टिकल L1 इज इक्वल टू काय मिळणार मग आपल्याला फॉर्म्युला, काय फॉर्म्युला माहित होता आपल्याला, काल आपण बघितलाय. L इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, R क्रॉस P, किंवा L इज इक्वल टू RP साइन थिटा. साइन थिटा इथं काय येणार आहे, प्रत्येक ह्याच्यातला अँगल किती असतो, साइन 90 येणार आहे, त्यामुळे RP. L इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता आपला RP, R क्रॉस P. मग हाच फॉर्म्युला इथे यूज करायचा, L इज इक्वल टू RP, राईट, किंवा PR. L इज इक्वल टू P म्हणजे लिनियर मोमेंटम आणि R म्हणजे म्हणजे त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारं डिस्टन्स, बरोबर. मग हा फॉर्म्युला आपण काल बघितला, L इज इक्वल टू R क्रॉस P म्हणा किंवा RP, बरोबर. मग काय येणार बघा, RP म्हणजे R1 इंटू काय येणार P1 येणार, किंवा P1 इंटू R1 म्हणलं तरी चालेल. मग R1 ॲज इट इज ठेवा. P1 चा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, M1 R1 ओमेगा. राईट, R1 काय होणार मग इथं ह्या केसमध्ये, L1 ची व्हॅल्यू काय येते बघा, R1 काय होणार स्क्वेअर, M1 R1 स्क्वेअर इंटू ओमेगा. हे मिळालं आपल्याला फर्स्ट पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम. असं सिमिलरली सेकंड पार्टिकलसाठी काय येणार, काढत बसायचं नाही, डायरेक्ट ॲज इट इज L2 इज इक्वल टू M2 R2 स्क्वेअर ओमेगा असंच मिळणार आहे. अशा पद्धतीने n नंबर ऑफ पार्टिकलसाठी काय मिळणार मग, हे असंच पुढं चालू राहणार, बरोबर. मग n नंबर ऑफ पार्टिकलसाठी काय मिळणार, Ln इज इक्वल टू इथं डॅश डॅश करा असं, Ln इज इक्वल टू काय मिळणार, Mn Rn स्क्वेअर ओमेगा. Ln Mn Rn स्क्वेअर ओमेगा. म्हणजे L1 L2 जसं काढलं तसंच कुठंपर्यंत काढू शकतो आपण, अप टू डॅश डॅश करून Ln इज इक्वल टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. n नंबर ऑफ पार्टिकल्ससाठी पण आपण हे अशा पद्धतीने काढू शकतो. फक्त 3चं पण काढू शकता तुम्ही, 4चं, पण डॅश डॅश करून डायरेक्ट n पार्टिकलचं कॅल्क्युलेट करायचं. मग आता मॅग्निट्यूड ऑफ हे मिळाले, हे काय मिळालं आपल्याला, L1 L2 अप टू Ln मिळालं. आता मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे रिझल्टंट अँग्युलर मोमेंटम आपण कसं काढू शकतो, ह्या सगळ्यांची काय घ्यायची, सम करायची. मग रिझल्टंट अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू रिझल्टंट अँग्युलर मोमेंटम किंवा टोटल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू L म्हणूयात आपण त्याला, इज इक्वल टू काय असणार, सम असणार L1 प्लस L2 अप टू कुठंपर्यंत Ln पर्यंत, बरोबर.
अशा पद्धतीने. मग काय मिळणार बघा, म्हणजे रिझल्टंट अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एल इज इक्वल टू L1 प्लस L2 अप टू Ln मिळणार. बरोबर, म्हणजे रिझल्टंट अँग्युलर मोमेंटम कसं काढणार मग आपण, तर आपल्याला फॉर्म्युला आपण आत्ताच बघितले. L1 चा काय आलता बघा फॉर्म्युला, ॲज इट इज पुट करा, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. L2 चा काय आलाय, M2 R2 स्क्वेअर ओमेगा. आणि Ln चा काय आलाय, अप टू Mn Rn स्क्वेअर ओमेगा. तुम्ही L3 पण काढू शकता, L3 इज इक्वल टू M3 R3 स्क्वेअर ओमेगा. मग ह्या व्हॅल्यू काय करूयात आता, त्या इक्वेशनमध्ये पुट करूयात. मग काय मिळणार आपल्याला, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. L2 ची व्हॅल्यू काय मिळणार, M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस अप टू कुठंपर्यंत, Ln किती आहे सांगा, Ln लास्ट Mn Rn स्क्वेअर ओमेगा. राईट, फक्त व्हॅल्यू काय केल्या या इक्वेशनमध्ये, फक्त पुट केल्या. आपण ज्या कॅल्क्युलेट केलेल्या त्या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये काय केल्या, पुट केल्या. आता याच्यातून काय कॉमन निघणार आहे बघा, L इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर तसंच राहणार, प्लस M2 R2 स्क्वेअर तसंच राहणार, प्लस ओमेगा बाहेर काढायचं, ब्रॅकेटमधून कॉमन काढायचं, Mn Rn स्क्वेअर तसंच राहणार. सगळ्यांच्यात काय कॉन्स्टंट आहे, ओमेगा सेम आहे. मग ही टर्म काय निघणार, कॉमन बाहेर निघणार. मग हा ब्रॅकेट बघा कशाचा आहे, हा ब्रॅकेट कशाचा फॉर्म्युला आहे, ह्याच आपण असा लिहू शकतो, समेशन. कुणाचे आहे समेशन, M दिसते सगळीकडं, R दिसते सगळीकडं, Mi Ri वेअर I गोज फ्रॉम, I ची व्हॅल्यू 1 पासून N पर्यंत आहे. हाच फॉर्म्युला मी अशा पद्धतीने लिहिला, इंटू काय येणार, ओमेगा. मग ही क्वांटिटी म्हणजे काय आहे, तर हा म्हणजे काय आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे. माहिती आहे आपल्याला, मुवमेंट ऑफ इनर्शिया इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास अँड इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्सचा काय असतो, स्क्वेअर असतो. फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं त्याचा काय असतो, स्क्वेअर. म्हणजे ही क्वांटिटी म्हणजे काय आहे, आय आहे. देअरफॉर समेशन Mi Ri स्क्वेअर वेअर I गोज फ्रॉम 1 to N इज इक्वल टू काय असतं, आय असतं. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन, वी गेट ॲज L इज इक्वल टू, ह्या ब्रॅकेटबद्दल काय पुट करूया, आय इंटू ओमेगा. म्हणजे आपला काय झाला, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय झाला, प्रूव्ह झाला. एक्झाममध्ये डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम विचारलं जातं, तर तो फॉर्म्युला काय आला, L इज इक्वल टू आय ओमेगा. राईट, अशा पद्धतीने ते एक्सप्रेशन आहे. मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. रिझल्टंट कशा पद्धतीने काढलं, आणि सुरुवातीला फर्स्ट ऑफ ऑल काय कन्सिडरेशन केलं, एवढं त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता बघा पुढचं, आता आपल्याला एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं आहे. एक्सप्रेशन फॉर सेमच आहे बघा, काहीच फरक नाही. एक समजल्यानंतर तुम्हाला बाकीचे पण डेरिवेशन समजणार आहेत, फक्त चेंज काय आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आता एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं बघा, तर आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं, तर L इज इक्वल टू काय, आत्ता फॉर्म्युला काढला आपण, L इज इक्वल टू सपोज ही लिनियर मोशन आहे स्ट्रेट लाईन मधली, आणि आपण बघतो आहे ती रोटेशनल मोशन आहे, रोटेशनल मोशन. तर लिनियर मोशन मध्ये काय होतं, लिनियर मोशन मध्ये लिनियर मोमेंटम होतं P. तर रोटेशनल मोशन मध्ये काय काय आलं आपलं, रोटेशनल मोशन मध्ये कसला, अँग्युलर मोमेंटम आलं, L. मग लिनियर मोशन मध्ये P चा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू व्हेलॉसिटी आहे. तर रोटेशनल मोशन मध्ये L चा फॉर्म्युला काय आला, I इंटू ओमेगा, जसं की आत्ता आपण डिराइव्ह केला तो. तर P आणि L मध्ये पण काय रिलेशन होतं, L इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, P लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम मध्ये काय रिलेशन होतं, तर L इज इक्वल टू P क्रॉस R, बरोबर, किंवा L इज इक्वल टू PR साइन थिटा, हे रिलेशन होतं. आता थिटा कोण असतो, P आणि R मधला काय असतो, अँगल असतो. तर अशा पद्धतीने ते आलेलं, म्हणजे L इज इक्वल टू, जर आपण फक्त ह्याचा विचार केला तर फॉर्म्युला काय येणार, L इज इक्वल टू PR. राईट, म्हणजे लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम मध्ये रिलेशन काय आले, L इज इक्वल टू PR, हे पण लक्षात ठेवा. आणि हे अनालॉगस क्वांटिटी. आता लिनियर मोशन मध्ये काय असतं, फोर्स असतं, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. बट रोटेशनल मोशन मध्ये काय असतं बघा, तर ते टॉर्क असतं. रोटेशनल मोशन मध्ये फोर्सच्या अनालॉगस कोण असतं, टॉर्क असतं. आणि त्याचा फॉर्म्युला काय येणार बघा, आता ह्याच्यावरून डिराइव्ह करा, मास म्हणजे इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया,
इथं ए म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन आहे, पण रोटेशनल मोशनमध्ये काय असतं, अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा असतं. म्हणजे टू इज इक्वल टू काय फॉर्म्युला येणार, आय अल्फा. तो आत्ता काय करायचा आपल्याला, डिराईव्ह करायचा आहे. म्हणजे आपण आता हे एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे. तर ते एक्सप्रेशन डिराईव्ह करण्यासाठी एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आता लक्षात घ्या, एक रिजिड ऑब्जेक्ट घेतला आपण, कन्सिडर रिजिड ऑब्जेक्ट, डायग्राम दाखवलेली आहेच. कन्सिडर रिजिड ऑब्जेक्ट. ह्या रिजिड ऑब्जेक्टमध्ये काय आहे बघा, रोटेट होतोय तो विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन. किती आहे त्याचं, अल्फा एवढं काय आहे त्याचं. हा रोटेट होतोय अबाउट अन ॲक्सिस, जो की ह्या प्लेनला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे ॲक्सिस. त्याचा अँग्युलर ॲक्सेलरेशन काय येणार मग, अल्फा येणार. रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं अल्फा, जसं की लिनियर मोशनमध्ये लिनियर ॲक्सेलरेशन असतं ए, त्या पद्धतीने रोटेशनल मोशनमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन असतं अल्फा. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा कशाभोवती रोटेट होते रिजिड बॉडी, अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. ह्या प्लेन ऑफ पेपरला कसा आहे, तर ॲक्सिस असा परपेंडिक्युलर आहे अशा पद्धतीने. तर बघा, कन्सिडर, आता हे आपण आधीच्या पण एक्सप्रेशनमध्ये हेच कन्सिडर केलेलं आहे. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मेड ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल. हा जो ऑब्जेक्ट आहे एन नंबर ऑफ पार्टिकल्सने बनलेला आहे, ज्यांची मासेस काय काय आहेत बघा. फर्स्ट पार्टिकलचं मास आहे m1, जो की ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून r1 एवढ्या डिस्टन्सवर आहे. सेकंड पार्टिकलचं मास आहे m2, जो की r2 एवढ्या डिस्टन्सवर आहे. असे एन नंबर ऑफ पार्टिकल्स, सॉरी m3 जरी घेतला तरी चालेल, m3 जो की ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून r3 एवढे डिस्टन्स आहे. असे किती आहेत, एन नंबर ऑफ पार्टिकल, ज्याचं मास किती आहे, n आहे, आणि तो rn एवढ्या डिस्टन्सवर आहे. सेम डायग्राम आहे, त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की आता फरक काय आहे बघा. परपेंडिक्युलर डिस्टन्स, एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस आपण घेतलेले आहेत. परपेंडिक्युलर डिस्टन्स r1 r2 r3 अप टू rn फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन रिस्पेक्टिव्हली. आता हा ऑब्जेक्ट रोटेट होतोय म्हणजे काय होतंय, हा ऑब्जेक्ट रोटेट होतोय म्हणजे हे पार्टिकल्स पण काय करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. म्हणजे त्यांचा सेम काय आहे, अँग्युलर ॲक्सेलरेशन सेम आहे त्यांचं, बट लिनियर ॲक्सेलरेशन प्रत्येक पार्टिकलचं m1 m2 m3 अप टू mnचं लिनियर ॲक्सेलरेशन काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा सेम आहे, बट लिनियर ॲक्सेलरेशन फॉर फर्स्ट पार्टिकलचं लिनियर ॲक्सेलरेशन a1 असणार आहे, सेकंड पार्टिकलचं लिनियर ॲक्सेलरेशन a2 असणार आहे. अशा पद्धतीने लिनियर ॲक्सेलरेशन डिफरंट असणार आहे. मग लिनियर ॲक्सेलरेशन डिफरंट म्हणजे काय येणार बघा, a1 फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय येणार सांगा, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं, आर अल्फा. हे 11th मध्ये रिलेशन आपण बघितलेलं आहे. लिनियर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशनमध्ये काय रिलेशन आहे, ए इज इक्वल टू आर अल्फा हे रिलेशन आहे. मग फर्स्ट पार्टिकलसाठी काय येणार, a1 इज इक्वल टू r1 अल्फा. लक्षात ठेवा, लिनियर ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन कशाने दाखवतो आपण, लिनियर ॲक्सेलरेशन कशाने दाखवतो, एने दाखवतो, आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण कशाने दाखवतो, अँग्युलर ॲक्सेलरेशन कशाने दाखवतो आपण, अल्फाने दाखवतो. तर ह्या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे, ए इज इक्वल टू आर अल्फा. लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू आर अल्फा. लिनियर ॲक्सेलरेशन आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन मधलं रिलेशन हे माहित पाहिजे आपल्याला, 11th मध्ये झालेलं आहे हे सगळं. ए इज इक्वल टू आर अल्फा. तर a1 इज इक्वल टू काय येणार, r1 अल्फा. असं सेम सेकंड पार्टिकलसाठी काय येणार, a2 इज इक्वल टू r2 अल्फा. अल्फा सेम आहे, लक्षात ठेवा. अल्फा काय आहे, ह्या रोटेशनल मोशनचा, ह्या ऑब्जेक्टचा अल्फा. अँग्युलर ॲक्सेलरेशन काय आहे, सगळ्यांसाठी कॉन्स्टंट आहे. चेंज काय होणार आहे, लिनियर ॲक्सेलरेशन चेंज होणार आहे. मग काय येणार, a1 इज इक्वल टू r1 अल्फा, a2 इज इक्वल टू r2 अल्फा. असं कुठंपर्यंत आहे, an इज इक्वल टू rn अल्फा, an इज इक्वल टू rn अल्फा. हे झाले ॲक्सेलरेशनचे फॉर्म्युले. इथं तुम्ही नाव पण देऊ शकता ह्या इक्वेशनला, सगळ्या 1 जरी नाव दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने हे डायग्राम एकदा म्हणजे हे पूर्ण पेज एकदा हे करून घ्या, नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुक वहीमध्ये. तर बघा आता नेक्स्ट बघूयात, आता आपण ह्याच्या पुढचं बघूया डेरिवेशन आपण काय येते ते. तर बघा, लिनियर ॲक्सेलरेशन आपल्याला मिळाले. आता अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इनटू ॲक्सेलरेशन, बरोबर. म्हणजे ह्या प्रत्येक पार्टिकलवर, ही डायग्राम जी आता आपण बघितली, या
प्रत्येक पार्टिकलवर काय होणार, प्रत्येक पार्टिकल फोर्स एक्सपिरियन्स करणार. हा पार्टिकल F1 एवढं फोर्स एक्सपिरियन्स करणार, हा पार्टिकल F2 एवढं फोर्स एक्सपिरियन्स करणार, हा पार्टिकल F3 एवढं फोर्स एक्सपिरियन्स करणार, हा पार्टिकल Fn एवढं फोर्स काय करणार, एक्सपिरियन्स करणार. बरोबर, प्रत्येक पार्टिकल फोर्स एक्सपिरियन्स करणार. मग फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल, फोर्स experienced by according to Newton's first law, force experienced by second law, force experienced by first particle काय येणार मग सांगा, according to Newton's second law, force is equal to काय असतं, mass into acceleration. मग force experienced by first particle काय येणार, F1 is equal to m1 into a1, मास इंटू ॲक्सेलरेशन. कारण एफचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. मग फर्स्ट पार्टिकलसाठी काय येणार, फोर्स F1 इज इक्वल टू m1 a1 असा फॉर्म्युला त्याच्यामध्ये येणार आहे. बरोबर. त्यानंतर आता बघा, त्यानंतर फॉर सेकंड आता फोर्स आहे तर त्यामध्ये काय येणार, टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय, टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय, टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल. आता टॉर्क किती एक्सपिरियन्स करतो बघा फर्स्ट पार्टिकल, टो 1 एवढं. टॉर्क 1 किती येणार बघा फर्स्ट पार्टिकलसाठी, टॉर्कचा फॉर्म्युला आणि फोर्समध्ये काय रिलेशन आहे बघा. आता टो इज इक्वल टू काय रिलेशन आहे बघा, F इंटू आर, फक्त डिस्टन्स येणार आहे त्याच्यामध्ये. टो इज इक्वल टू फोर्स इंटू F इंटू आर बघितलेला आहे, हा फॉर्म्युला आपला झालेला आहे त्या कन्सेप्ट सगळ्या 11th मध्ये. टो इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन. हे डिस्टन्स आहे आर, फक्त डिस्टन्सचा फरक याच्यामध्ये आहे. ह्या दोघी ॲनालॉगस क्वांटिटी आहेत, टॉर्क आणि फोर्स, बट फक्त डिफरन्स कशाचा आहे याच्यामध्ये, डिस्टन्स येणार आहे ॲडिशनल, लक्षात ठेवा. म्हणजे टो 1 इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला, F1 R1, राईट, F1 R1. मग F1चा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे या रिलेशनवरून. बरोबर. मग ह्या रिलेशनवरून आपलं एक राहिलं बघा M1, A1चा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलाय बघा, A1चा लिनियर ॲक्सेलरेशन पहिल्यांदाच कॅल्क्युलेट केलाय. A1 इज इक्वल टू R1 अल्फा, तो ॲज इट इज त्याच्यामध्ये पुट करूयात. A1 इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, R1 अल्फा, हा फॉर्म्युला पुट करायचा राहिला. A1चा फॉर्म्युला तिथं पुट केला. त्यानंतर टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी बघतोय आपण. मग F1 इंटू काय येणार इथं, आता F1ची व्हॅल्यू काय आहे ती ॲज इट इज पुट करा, M1 R1 अल्फा ही व्हॅल्यू F1ची. बरोबर, ही ॲज इट इज इथं पुट करा आणि R1 ॲज इट इज राहणार. हे R1 F1ची व्हॅल्यू वरची काय केली आपण, पुट केलेली आहे. आता M1 R1 इंटू R1 काय होणार, R1 स्क्वेअर इंटू काय राहणार, अल्फा. म्हणजे टो 1 इज इक्वल टू काय येणार, M1 R1 स्क्वेअर इंटू अल्फा. टॉर्क फॉर फर्स्ट पार्टिकलसाठी आपण कॅल्क्युलेट केलं. असं सिमिलरली सेकंड पार्टिकलसाठी आता करत बसायचं नाही, सिमिलरली लिहायचं. सिमिलरली सेकंड पार्टिकलसाठी काय येणार, M2 R2 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली फॉर थर्ड पार्टिकलसाठी पण म्हणू शकतो आपण M3 R3 स्क्वेअर अल्फा. अप टू अशी किती नंबर ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल आहेत, त्यामुळे n नंबर ऑफ पार्टिकलसाठी टॉर्क काय येणार, Mn Rn स्क्वेअर अल्फा. राईट. मग यांचं रिझल्टंट टॉर्क जसं की आपण अँग्युलर मोमेंटम मध्ये काढलेलं तसंच मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट टॉर्क काय येणार बघा, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट टॉर्क इज इक्वल टू टो, ज्याला आपण रिझल्टंट म्हणजे नेट टॉर्क, रिझल्टंट टॉर्क, टो इज इक्वल टू काय येणार, सगळ्या जे टॉर्क आहे त्यांची काय होणार, टो 1 प्लस टो 2 प्लस अप टू कुठपर्यंत n नंबर ऑफ टॉर्क पर्यंत काय होणार, त्यांची समेशन होणार. बरोबर, सम करणार आपण. टोटल काढताना काय करतो आपण, रिझल्टंट काढताना सगळ्या ज्या टॉर्क्स मिळाल्यात आपल्याला सगळ्या पार्टिकल्ससाठी त्यांची काय घ्यायची, सम घ्यायची. आता ॲज इट इज सगळ्या व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये काय करूयात, पुट करूयात. म्हणजे काय मिळणार बघा आपल्याला, टो इज इक्वल टू टो 1 ची व्हॅल्यू काय आहे बघा, M1 R1 स्क्वेअर अल्फा. मग इथं पुट करा M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस टो 2 काय आहे बघा, सेकंड पार्टिकलसाठी टॉर्क काय आहे, M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस अप टू कुठपर्यंत, टो n nth नंबर ऑफ पार्टिकलसाठी टॉर्क किती आहे, Mn Rn स्क्वेअर अल्फा. राईट.
मग आता ह्या सगळ्यांमध्ये अल्फा काय आहे, कॉमन आहे. मग तो कॉमन आहे त्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर येणार m1r1² प्लस m2r2² प्लस ब्रॅकेटमध्ये एवढंच राहणार mn rn². आणि अल्फा काय होणार, ब्रॅकेटच्या बाहेर येणार. परत आता काय दिसते आपल्याला, कशाची सम आहे बघा, समेशन mi ri² वेअर I गोज फ्रॉम 1 to n. जसं की आपण अँग्युलर मोमेंटम काढताना बघितलेला आहे. म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला आहे, अगेन मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. समेशन mi ri² वेअर I गोज फ्रॉम 1 to n. mr मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर, म्हणजे हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. म्हणजे टो इज इक्वल टू काय येणार, ह्या ब्रॅकेटबद्दल काय येणार, आय येणार. आय इंटू अल्फा. हे रिलेशन काय झालं आपलं, प्रूव्ह झालं अशा पद्धतीने. हे पेज बघून घ्या एकदा, नोट डाऊन करून घ्या. फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय फर्स्ट पार्टिकल काढला आपण. त्यानंतर टॉर्कमध्ये आणि फोर्समध्ये हे रिलेशन आहे, त्याच्यावरूनच घेतलेलं आहे सगळं. त्यानंतर F1ची व्हॅल्यू जी होती ह्या इक्वेशनवरून काय केली, पुटअप केली. सगळ्या बाबतीत काढत बसायचं नाही, फक्त फर्स्ट पार्टिकलचं कन्सिडर करायचं. त्याच्यावरून सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल अशी n नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत. त्यानुसार ते फक्त ॲज इट इजच कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यामध्ये बदलायचं फक्त काय, फर्स्ट पार्टिकलसाठी असेल तर इथं 1 1 घेतोय आपण, ते सेकंड पार्टिकलसाठी असेल तर 2 2 अशा पद्धतीने ते करायचं आहे. सिमिलरली म्हणायचं आहे, फक्त फर्स्ट पार्टिकलसाठी आपण ते कॅल्क्युलेट करायचं आणि सिमिलरली सेकंड पार्टिकल, थर्ड पार्टिकल अप टू n नंबर ऑफ पार्टिकलसाठी ते कन्सिडर करायचं आहे. याच्यावरून रिझल्टंट कसं काढायचं, हे प्रत्येक जे टॉर्क मिळालेला आहे आपल्याला त्या टॉर्कची काय होणार, सम होणार इथं. आणि त्यानुसार मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क काय मिळाला आपल्याला, टो इज इक्वल टू आय अल्फा. हा फॉर्म्युला आपण काय केला, डिराईव्ह केला. ओके, म्हणजे आज आपण 2 फॉर्म्युले डिराईव्ह केले बघा. फर्स्ट काय फॉर्म्युला होता आपला, आपण फर्स्ट फॉर्म्युला डिराईव्ह केला कोणता, अँग्युलर मोमेंटमचा, L इज इक्वल टू आय ओमेगा. आणि दुसरा फॉर्म्युला आपण कोणता डिराईव्ह केला, टो इज इक्वल टू आय अल्फा. अँग्युलर मोमेंटम कुणाच्या ॲनालॉगस आहे, लिनियर मोमेंटमच्या, मास इंटू व्हेलॉसिटीच्या. तसंच टॉर्क कुणाच्या, म्हणजे फोर्स जी क्वांटिटी आहे, फोर्स आणि टॉर्क कुणाच्या ॲनालॉगस आहे, फोर्सच्या ॲनालॉगस कोण आहे, टॉर्क. फोर्सचा फॉर्म्युला काय होता, मास इंटू लिनियर ॲक्सेलरेशन. हे झालं लिनियर मोशनच्या बाबतीत. आणि ह्याच्या ॲनालॉगस कोण बघितलं आपण, हे सगळं रोटेशनल मोशनच्या बाबतीत ह्या सगळ्या क्वांटिटीज आपण डिराईव्ह केलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही पण फॉर्म्युले आपण, आणि महत्त्वाचे बेसिक एकदम फॉर्म्युले आहेत बघा, L इज इक्वल टू आय ओमेगा आणि टो इज इक्वल टू आय अल्फा. हे जर फॉर्म्युले तुम्हाला माहीत नसतील तर कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. एकदम बेसिक फॉर्म्युले आहेत. L इज इक्वल टू आय ओमेगा, टो इज इक्वल टू आय अल्फा. राईट, कशा पद्धतीने आपण फॉर्म्युले डिराईव्ह केले, त्या ज्या स्टेप्स आहेत. आणि एक्झाममध्ये पण तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन विचारले जातात, 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला. एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम, एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके क्लास, थँक्यू.